राम बाबा. राम 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 राम. या लक्ष्मणराव या. काय या झालं? लय का? निवांत बसले हो झाडाखाली. हो आता म्हातारपणाला काय होणार आपल्याला? बसायचंच काम आहे. तरी हा, तब्येत सांभाळूया तुम्ही. हो वा या वयात बी बघा ना आम्ही कसे झालो. हे पण पोरं सोरं सगळे साथ देतात आपल्याला. तब्येत टामा जेवण ते. हो हो ठीक आहे. पोरगी आहे म्हणतात तुमच्याकडे. हो आहे ना. आपल्याकडे बी पोरग आहे. आपला फेपा तर घेऊन या मग. पोरगा काय बघा आता पोरगा पोरगा नंबर एक आहे. पोरगा म्हणजे विचारूच नका. फक्त जरा डोकं नाही त्याला. अहो डोकं आणि नेमकं डोकं तर पाहिजे ना. अहो नेमकं येड पोरग आमच्या पुरच्या ह्याच्यात टाकता का? याच्यात म्हणजे आप्पा. अहो तसं नाही पदरात. अहो मग असं म्हणा ना आम्ही परेशान झालो ना. कमाल आहे. बोलणं तुमचं कोण काय मला ओळख येत नाही हो. अहो अहो लक्ष्मणराव बोला. बरं झालं तर बरं झालं. नाही जाईन आमचं वासून. वाचून म्हणजे आप्पा. अहो भाऊकीचं तोंड. मग असं म्हणा की. कशाला पांढऱ्या दाढीला टाक. अहो कसं होईन तसं नाही होणार तसं. बरं कधी येऊ मग पोराला घेऊन. उद्या या. चालतंय. हो. बरं येतो. हो राम राम. चालतंय. या. हो आहेत का आप्पा घरी? हो आहेत ना घरी या. बर 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 बर. या बसा राम. लक्ष्मणा अरे नवर वय का जंगलात टार झाले. आपलं काम कसं आहे? कसला आहे हिरा? अरे लक्ष्मणा हिरा तर कोळशीच्या खाणी सापडतो आणि तुला काय गावच्या खाणी सापडा हिरा आहे? ए मूर्खा, अरे नीट बस ना. चार माणसात कसं बसायचं तुला काय हक्कल आहे का? त्यात मग काय चूक म्हणून नीट बस ना. मग तुला माणसात बसायची हक्कल नाही. दहा बारा लग्न. अरे देवा मुलगा काय करतो ते तुम्हाला मी सांगतो. उद्या करतो काय? बरं दरवाजा लावतो सगळ्याची. अहो बसाव त्याचा दरवाजा तर तू काय नाही फर्निचरचं दम बी काढत नाही. लोकांच्या गावाला लागलं पाहिजे. आम्हाला तो दम काढा सांगतो. पोरग तर हुशार वाटतंय मला. हुशार? अहो ते अमिताभ बच्चन संग कोण बनेगा करोडपती खेळायला गेलता. करोड तो नाही आणले, नुसते पत्ती घेऊन आला. एवढं सिगरेट सांगत असते का आपण? अहो काय करता पाहुणं? मी लय मोठा कलाकार माणूस आहे. मला मोठ्या मोठ्या कंपनीची ऍड आलेली माझ्याकडे, पण मी ते घेतलं नाही. आता मध्ये एक मोठ्या कंपनीची ऍड आली ती नाही तर नकेल, मी घेतली नाही ती. अहो पाहुणं नवकर्ण नाही, हा नवरत्न म्हातारा जरा रगेला दिसतोय. काय सांगा या म्हाताऱ्याचा वेगळेपणाने एक सुद्धा तमाशा नीट होऊन दिला नाही गावात. थांब थांब थांब. आता काय झालं तुम्हाला? डोक्याला काळ लावायचंय ते भिजू घातले. काय कोणाला कसं जण बुडकीला पडायचं असं. अहो बोलवा त्या मुलीला, पाहू द्या आम्हाला आणि जाऊ द्या आम्हाला एकदाच. अहो ते म्हणतो ते घ्या ना मुलीला बोलून. अरे लक्ष्या, एवढी चांगली मुलगी दाखवायचं तुझ्या लक्षात कसं नाही आलं? अरे केरबा काही विचारायचं का? तुम्हाला काही आवडतं का काही? मला बोलणाऱ्या पोपटाला शिव्या शिकवायला आवडतात. आईला कोणाला काय आवडतं काही सांगता येत नाही बाबा. माझी नात लय हुशार आहे. विचार आणखी काय विचारत असेल तर. आणखीन काय आहे तिला? बिन पिठाच्या भाकरी येतात आणि बिन पाण्याचं वरण येतं. तुम्हाला काय येतं? मला हे सरळ न खाता खाता येतं.
मला संगीताची आवड आहे का? या संगीतामुळे माझ्याकडे ही आली. म्हणजे म्हणजे संगीता नावाच्या मुलीनं तुम्हाला धोका दिलाय म्हणून ते हे. अरे गाढवा, संगीता नाही संगीत म्हणजे गीताची आवड आहे का तुला? गाण्याची मला ना मग मग आम्ही काय म्हणलो, तुम्हाला मुलगी पास आहे का पाहून? हो, पसंत आहे. एवढा तमाशा पाहिला तरी तसं तर आमच्या जवान मुलांचा तो तमाशा झालेला आहे. आत्महत्या, लोकांच्या पाण्याचा दृष्टिकोन, जवान मुलांनी फाशी घेणं, औषध पिणं, ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार नाहीतरी आम्ही जवान मुलांना काय करायचंय? खरंच महाराष्ट्रातल्या सर्व रसिक मायबापांना एकच विनंती, मुलांचा चेहरा नाही तर कर्तृत्व बघा आणि तुमच्या सरकारी नोकरी मागे न लागता शेतकऱ्यांच्या मुलाला मुली द्या. कारण त्या आपल्याला मुलांच्या आत्महत्येचं धोरण सोडून त्यांच्या दाराला संसाराचं तोरण बांधायचं आहे. गेवराई कॉमेडी धमालवर तुमचं असंच प्रेम राहू द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आम्ही नंतर पुन्हा पुढच्या हप्त्यात वेगळ्या कार्यक्रमात तुम्हाला भेट देऊ. आमच्यावर असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.